आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला। फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील, व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा। तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। पत्ता राजे महाराणा प्रताप चौक, सातारा विजयपूर रोड, जत। मुचंडी तालुका जत जिल्हा सांगली येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे जंगी उद्घाटन, शिक्षक व मान्यवरांची खास करून उपस्थिती। मुचंडी तालुका जत जिल्हा सांगली येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन TV1 मराठीचे संपादक मनोहर पवार यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या परिसरामध्ये या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी खास करून मुचंडीचे केंद्रप्रमुख माननीय सुरेश पाटील, पाचापूरचे मुख्याध्यापक तानाजी जाधव, शिक्षक व्यंकटेश राठोड, थोराप्पा कांबळे, शंकर पाटील, संजय चव्हाण यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी खास करून उपस्थित होते। यावेळी खो खो धावण्याच्या स्पर्धेचं यावेळी श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळी या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी या केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। दरवर्षी या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतात। यावर्षी 2025-2026 यासाठी या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत। आजपासून या स्पर्धेचा शुभारंभ येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुचंडी येथील भव्य पटांगणावरती यावेळी या स्पर्धा संपन्न झाल्या। यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी खास करून अनेक शिक्षक मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते, तर सर्व शाळेतील विद्यार्थीही मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित होते। पाहूया TV1 मराठीने घेतलेला या स्पर्धेचा ग्राउंड रिपोर्ट। मुचंडी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं, उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन नसतं। मुचंडी केंद्राने गेल्या अनेक वर्षांमध्ये या परिसरातील मुलं असतील किंवा शिक्षक असतील किंवा शाळा असतील,
त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे उंच भरारी घेतलेले आहे आम्ही नेहमी बघत असतो. आज जर बघितलं तर मुचंडी येथील कन्नड शाळा असेल, मराठी शाळा असेल, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा केंद्रस्तरीय या स्पर्धा घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय या ठिकाणी सुद्धा आपला नंबर काढावा, त्यानंतर जिल्हास्तरीय त्या ठिकाणी सुद्धा आपला नंबर काढावा. खरं बघितलं तर आज जर गेल्या 20-25 वर्षापूर्वी जर परिस्थिती अशी होती की जत तालुक्याचा क्रीडा क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नंबर होता, मात्र हळूहळू हे क्रीडेचं थोडंसं वलय कमी होत चाललेलं आहे. मात्र आता पुन्हा एकदा नव्या जोमानं आपल्याला या क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवण्याची पाळी आलेली आहे. याचं कारण असं आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये जर विद्यार्थी चमकला तर तो भविष्यात मिलिटरी असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा यामध्ये तो चमकू शकतोय. आपला जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यातील प्रत्येक घरातील जी एखादा जरी विद्यार्थी नोकरीला लागल्याशिवाय पर्याय नाही. आपण शेतीचा विचार केला तर शेतीवरती आपलं गुजराण होऊ शकत नाही. त्यामुळे इथल्या शिक्षकांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करून एक दर्जेदार विद्यार्थी घडवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये काम करावं. नेहमी आम्ही TV1 मराठीच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी आपण आहोतच. या केंद्रात ज्या काही वेगवेगळे जे उपक्रम आहेत ते उपक्रम तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याला अतिशय चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी देण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करू. शाळेचं, शिक्षकांचं व विद्यार्थ्यांचं व माझं नातं गेल्या 30 ते 35 वर्षे आपण या तालुक्यामध्ये जपलेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगायचं तर आज जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1चं उदाहरण जर घेतलं तर त्या संपूर्ण शाळेला आमचं योगदान असतंय. शाळा जर तुम्ही बघितलं तर आता परवाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी ती शाळा 1 नंबर आलेली आहे. त्या शाळेबरोबरच आपण सुद्धा मुचंडी भागातील ज्या जिल्हा परिषद कन्नड आणि मराठीच्या शाळा आहेत त्या शाळा नंबर 1 येण्यासाठी आम्हाला काय मदत करावं लागते हे तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी राहू. आणि या केंद्राला जत तालुक्यातील 28 केंद्रामध्ये सुद्धा हे केंद्र 1 नंबरला कशा पद्धतीनं येईल याचं सर्वांनी मिळून नियोजन करू. मला आज या ठिकाणी बोलवून क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी करायला लावलं तेव्हा मी मुचंडी सर केंद्रातील केंद्र प्रमुख असतील सर्व शिक्षकांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा TV1 मराठी परिवाराच्या वतीनं तुमच्या क्रीडा स्पर्धेला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Press the bell icon on the YouTube and never miss another update.